विद्यार्थी मित्रांनो, मी SR दांडे, शिल्प निदेशक संदाता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। आज आपण जो प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे, डेमॉन्स्ट्रेशनचं नाव आहे फ्युजन रन विदाउट फिलर रॉड। म्हणजे फिलर रॉडचा वापर न करता सरळ रेषेत धातू बसवणे हे आजच्या आपल्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे। यामध्ये आपण जे कौशल्य शिकणार आहोत ते आहे गॅस वेल्डिंग प्लॅन सेटिंग आहे, तुमचं प्लेट कटिंग आहे म्हणजे जॉब कटिंग आहे, त्याचं स्क्वेअरनेस आहे, पंचिंग आहे, प्रेशर सेटिंग आहे, फ्लेम मेकिंग आहे आणि मोल्टन पूल कंट्रोल एवढे आपण स्किल यामध्ये आज आपण शिकणार आहोत। यामध्ये आपण जे आपली पूर्वतयारी काय तर गॅस वेल्डिंग प्लॅन आणि आपले PP म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट आपण जे मागच्या पाठात शिकलो ते सर्व सेफ्टी इक्विपमेंट आपल्याला वापरायचे आहे। यासाठी जो कच्चा माल आपण वापरणार आहे तो MS प्लेट आहे 50 बाय 2 ची, त्याची लांबी राहणार आहे 150 मिलीमीटर। आपल्या याच्यासाठी टूल्स अँड इक्विपमेंट लागणार आहे गॅस वेल्डिंग प्लॅन संपूर्ण जोडणी सहित आणि PP हँड ग्लोव्ज ॲप्रॉन इत्यादी। यामध्ये आपण आदर्श महत्त्वाच्या बाबी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची बादली आणि तुमच्या वाळूची बादली म्हणजे आपण अग्निशमन यंत्र याच्यासाठी तयार ठेवलेलं आहे। त्याच्या पुढे याच्या अगोदर आपण जो प्रात्यक्षिक पाहिला त्याचं नाव होतं फ्लेम सेटिंग आणि आपण त्या पाठामध्ये निरनिराळ्या फ्लेम कशा तयार करायचा याचा अभ्यास केलेला आहे। तर या आपल्याला याच्यामध्ये धातू एकजीव करण्यासाठी उष्णता आवश्यकता असते आणि ही उष्णता वायूपासून मिळवतात हे आपल्याला माहिती आहे। वेल्डिंग करताना मोल्टन पूल कसा तयार करायचा याबद्दल आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत। या प्रात्यक्षिकासाठी आवश्यक असणारी जॉब शीट ज्याच्यामध्ये आपण जॉब ड्रॉइंग दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ड्रॉइंगच्या मापानुसार जॉब प्रिपरेशन करता येईल म्हणून सोबत हे जॉब ड्रॉइंग आपण दिलेलं आहे। या जॉब ड्रॉइंग सोबत आपण आपलं एज प्रिपरेशन त्या जॉबची करायची आहे। आपण या प्रात्यक्षिकासाठी 2 mm शीटमधनं 150 मिलीमीटर लांबीची ही प्लेट कापून घेतलेली आहे आणि आता ही जी प्लेट आहे त्या प्लेटच्या चारही कडा आपण काटकोनात मिळवून घेतलेल्या आहे। ही जी शीट कापलेली आहे आपण शेअरिंग मशीनच्या साहाय्याने पण कापता येते आपल्याला आणि तुमच्या हॅक्सॉच्या साहाय्याने सुद्धा कापता येते। आता ही हा जो आपला प्रशिक्षणार्थी हा काटकोनात आपण ही मिळवून घेऊ चारही कडे। आलं का बरोबर पहा। ही आपण प्लेट मगाशी केली ती काटकोनात आपण चारही बाजू मिळवून घेतलेल्या आहे आणि याच्यावर आपण आता मार्किंग मीडिया लावणार आहे। तर हा जो खडू आहे या खडूच्या साहाय्याने चॉक पावडरच्या साहाय्याने आपण असं मार्किंग मीडिया लावून घेऊ। मार्किंग मीडिया लावल्यानंतर आपण मार्किंग मीडिया म्हणून चॉक पावडरचा वापर केलेला आहे। मार्किंग मीडिया झाल्यानंतर या प्लेटच्या आपल्या रुंदीमध्ये समान अंतरावर 2 रेषा आपण आखून घेतलेल्या आहेत आणि त्या रेषा स्पष्ट दिसाव्या म्हणून त्याच्यावर आपण आता पंचिंग करणार आहे। तर पंचिंग करत असताना आपल्याला डॉट पंच वापरायचा आहे। डॉट पंच वापरताना हे जे अंतर आहे 2 पंच मधलं ते 4 ते 5 mm एवढंच आपल्याला असायला पाहिजे। 4 ते 5 mm पेक्षा जर जास्त असेल तर मार्किंग आपल्याला दिसणार नाही। हा जो पंच आपण वापरून राहिलो आहे आणि हॅमर आहे बॉल पिन हॅमर वापरून राहिलो आहे तर हे 4 ते 5 mm याच्यापेक्षा जास्त अंतर या पंचिंगमध्ये राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। फ्युजन रन विदाउट फिलर रॉड आहे, त्याच्यासाठी ही आपली प्लेट पूर्णपणे तयार झालेली आहे। या प्लेटची जी जाडी आहे ती 2 mm एवढी आहे म्हणून गॅस वेल्डिंग करताना आपण 2 वेल्डिंग टेक्निकचा वापर करत असतो। एक असते लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक, 5 मिलीमीटर जर जाडी असेल प्लेटची तर लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक वापरतो आणि 5 मिलीमीटर पेक्षा जर जास्त जाडी असेल तर राईट हँड वेल्डिंग टेक्निक वापरतो। लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक म्हणजे काय, सांध्याच्या उजव्या बाजूकडून वेल्डिंग सुरू करून डाव्या बाजूला संपवणे। ही जी प्लेट आहे आपली ही 2 मिलीमीटर जाड असल्यामुळे आपल्याला या प्रात्यक्षिकामध्ये लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निकचा वापर करायचा आहे। आता आपण ही जी नॉझल आहे ही नॉझल 5 नंबरची आपण वापरलेली आहे। आता आपण जे फ्लेम बनवणार आहे पहिले न्यूट्रल फ्लेम तयार करून घेऊ। आता फ्लेम सुरू करताना आपण काय केलं, पहिले ऍसिटिलीन कंट्रोल वाल्व चालू केला।
फ्लेमचं तापमान जर वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर दोन्हीसाठी ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व्हवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. फ्लेमचं तापमान जर आपल्याला वाढवायचं आहे तर ॲसिटिलीन वाढवायचा, फ्लेमचं तापमान जर कमी करायचं आहे तर ॲसिटिलीन कमी करायचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता आपण विदाऊट फिलर रॉड, तर हा जो लेफ्ट हँड 2 मिलीमीटरपेक्षा जास्त कमी जाडी असल्यामुळे आपण या सांध्याच्या उजव्या बाजू करून वेल्डिंगला सुरुवात करणार आहे. तर अशा प्रकारे हा जो मोल्टन पूल तुम्हाला दिसून राहिला, हा वितळलेला धातू आपल्याला सोबत न्यायचा आहे. तर हा असा वितळलेला धातू सोबत नेताना आपला जो फ्लेमचा इनर कोन आहे तो टेकणार नाही याची सुद्धा दक्षता आपल्याला घ्यायची. हा मोल्टन पूल तुम्हाला दिसून राहिला, हा मोल्टन पूल सोबत न्यायचा आहे म्हणजे आपल्याला बीडचा साईज बरोबर मिळेल. तर अशा पद्धतीने हा जो लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक आहे याच्यामध्ये हा जो वेल्डिंग टॉर्च आहे, वेल्डिंग टॉर्चचा अँगल या वेल्ड लाईनशी 60 ते 70च्या कोनात आपल्याला धरायचा आहे. मोल्टन पूल पहा म्हणजे वितळलेला धातू, या वितळलेल्या धातूवर नियंत्रण आपल्याला मिळवता आला पाहिजे आणि नॉझलच्या सोबत म्हणजे नॉझलच्या समोर हा वितळलेला धातू सलग समोर गेला पाहिजे, तरच तुमची बीड व्यवस्थित येतील. अशा तऱ्हेने सराव होईपर्यंत तुम्हाला हा वितळलेला धातू बसवायचा आहे. हे आपली एक बाजू झाली. अशाच पद्धत 5 mm पर्यंत जाडी असेल तर कट करा. लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निकचा कशी ओळख आहे तुमची? लेफ्ट हँड वेल्डिंग टेक्निक मध्ये काय असते? राईट साईडला सुरू करायचं, लेफ्ट साईडला संपवायचं. कोण कितीचा राहतो वेल्डिंग टॉर्चचा? 60 ते 70च्या कोनात धरायचा आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने ही तयार झालेली जी प्लेट आहे हे मटेरियल बसवल्यानंतर आता आपल्याला फ्लेम बंद करायचे. तर फ्लेम बंद करताना काय करायचं? ॲसिटिलीन व्हॉल्व बंद करायचा. तर अशा तऱ्हेने हा ॲसिटिलीन व्हॉल्व बंद केला आपण, नंतर ऑक्सिजन व्हॉल्व बंद करायचा. ही जी तयार झालेली प्लेट आहे याच्यावर तुम्हाला वायर ब्रशने ही साफ करायची आहे. आता हा प्रात्यक्षिक करताना आपल्याला सेफ्टी घ्यायची आहे. सेफ्टी महत्वाची काय घ्यायची आहे की तुम्हाला गॅस वेल्डिंग करताना सर्व पीपीई वापरायचा आहे. कोणत्या कोणत्या पीपीई वापरतो आपण? ॲप्रॉन वापरतो, अजून हँड ग्लोव्ह, सेफ्टी बूट, वेल्डिंग गॉगल या पीपीई वापरायच्या आहे. दुसरी सेफ्टी काय आहे की गॅस वेल्डिंग करत असताना आपल्या गॅस वेल्डिंग प्लॅनमध्ये कुठल्याही प्रकारची गळती नसावी, ही सुद्धा दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. तिसरी सेफ्टी काय की गरम जॉब जो आहे, गरम जॉब हाताळताना तो कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हॉट असं लिहून ठेवायचं आहे. म्हणजे गरम जॉब जर कोणाला माहीत नसेल तर आपण लिहिल्याने तो समजेल आणि त्याला इजा होणार नाही. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. अशा तऱ्हेने आपण जो हे केलेला आहे की फिलर रॉडचा वापर न करता फक्त मटेरियल बसवलेला आहे. फिलर रॉड विदाऊट फिलर रॉडचा, फ्युजन रन विदाऊट फिलर रॉड. तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला प्रात्यक्षिक हा पूर्ण झाला. तर याच्यामध्ये काय शिकायचं आहे तुम्हाला की धातू कसा वितळायचा आणि वितळलेल्या धातूवर नियंत्रण कसं मिळवायचं हे तुम्हाला या पाठातून शिकायचं आहे.